नमस्कार मित्रांनो. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला. तरीही या 5 शेअर्सने केला मोठा धमाका. तुमच्याकडे आहेत का? असेल तर कारण जाणून घ्या. तर नमस्कार मित्रांनो. बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दररोज शेअर बाजारातील महत्त्वाच्या बातम्या, क्वार्टर वन रिझल्ट, मोठ्या ऑर्डर्स, IPO अपडेट आणि मार्केट ॲनालिसिस आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या अपडेटपासून. सर्वप्रथम बाजारातील घसरणीबद्दल बोलूया. आज ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स एका टप्प्यावर 700 अंकापेक्षा जास्त घसरला. निफ्टी देखील 24,150च्या आसपास घसरला. या घसरणीमागे जागतिक बाजारातील कमकुवत वातावरण, नफा वसुली आणि काही मोठ्या कंपन्यांच्या निकालापूर्वीची सावध भूमिका ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. IT, फायनान्शियल आणि ऑटो क्षेत्रातील विक्रीमुळे निर्देशकावर दबाव वाढला. मात्र दिवसाच्या पुढील सत्रात काही शेअर्समध्ये खरेदीही दिसून आली. आता पाहूया कंपनीचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चे रिझल्ट. सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणजे अल्ट्राटेक सिमेंटने मजबूत क्वार्टर वन निकाल जाहीर केला आहे. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू यावर्षी 24,748 कोटी आला आणि मागील वर्षी 21,275 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 25,799 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर एक्सपेन्सेस यावर्षी 21,286 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 18,405 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 21,894 कोटी इतका आला होता. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 2,599 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,225 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 2,982 कोटी इतका आला होता. तर इयरली पाहिला तर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ आहे, पण क्वार्टरली थोडीशी घट झालेली दिसत आहे. तर पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रातील मागणीमुळे कंपनीच्या विक्रीला चांगला आधार मिळाला. व्यवस्थापनाने आगामी तिमाहीतही मागणी सकारात्मक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता PSU बँकिंग सेक्टरमधून मोठी बातमी. इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच IOB ने दमदार क्वार्टरवर निकाल जाहीर केला आहे. तर कंपनीचा स्टँडअलोन फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा टोटल इन्कम यावर्षी 10,937 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 8,866 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 1,759 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,111 कोटी इतका आला होता आणि क्वार्टरली 1,505 कोटी इतका आला होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीचा नेट प्रॉफिट वाढत आहे. तर असेट क्वालिटी मजबूत राहिली असून ग्रॉस NPA आणि नेट NPAमध्ये आणखी एक सुधारणा दिसून आली. PSU बँकिंग क्षेत्रासाठी हा आणखी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. आता येऊया इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील सर्वात मोठे अपडेट म्हणजेच कंपनीला मिळालेले नवीन ऑर्डर्स. लार्सन टुर्बो म्हणजे L&Tला मेटल्स आणि मायनिंग कंपन्यांकडून 10,000 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्समुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आणखी वाढ होणार आहे. L&Tच्या इंजिनिअरिंग आणि EPC व्यवसायासाठी ही अत्यंत सकारात्मक बातमी मानली जात आहे. दीर्घकालीन दृष्टीने अशा मोठ्या ऑर्डर्स कंपनीच्या महसूल वाढीस मदत करू शकतात. आता येऊया रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातून टाटा पॉवरसाठी मोठे अपडेट. कंपनीला SECI कडून महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी 324 मेगावॅट वीज पुरवठ्याचा लेटर ऑफ अवॉर्ड मिळाला आहे. हा प्रकल्प रिन्युएबल एनर्जी क्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील टाटा पॉवरची उपस्थिती आणखी मजबूत होत असल्याचे यावरून दिसून येते. आता शेवटची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे सेबीने CDSLवर कथित सायबर सिक्युरिटी त्रुटीमुळे 1 कोटीचा दंड ठोठावला आहे. सेबीच्या तपासात काही नियमांचे पालन योग्य प्रकारे झाले नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. मात्र CDSLच्या डिपॉझिटरी सर्व्हिसवर कोणताही तात्काळ परिणाम झाल्याची माहिती नाही. कंपनी पुढील आवश्यक पावले उचलणार असल्याचे अपेक्षित आहे. तर कन्क्लुजन पाहिला तर आजच्या सर्व बातम्यांकडे एकत्रितपणे पाहिल्यास बाजारात आपत्कालीन दबाव दिसत असला तरी कंपनी स्तरावर अनेक सकारात्मक घडामोडी समोर आल्या आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, इंडियन ओव्हरसीज बँक
L&T आणि टाटा पॉवर यांनी सकारात्मक अपडेट्स दिले आहे. तर CDSLवरील सेबी कारवाईमुळे फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदाराचे लक्ष राहील. तर मित्रांनो, आजच्या सर्व अपडेट्समुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेट्ससोबत. धन्यवाद.